पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून साधणार देशवासियांशी संवाद। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रालोआच्या शासित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक। सुशासन या विषयावर होणार विचारमंथन। विकसित भारतासाठी 2047 ची वाट न पाहता आताच सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणारी धोरणं राबवावी। नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधानांनी केली सूचना। विकसित भारतासाठी राज्यांची एकजूट आणि आत्मनिर्भरता महत्त्वाची, हा संकल्प लोक चळवळीतून पूर्ण करण्याचा पंतप्रधानांचा राज्यांना कानमंत्र। शाश्वत विकासासाठी राज्यात 2030 पर्यंत 52% हरित ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट पूर्ण करू। नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची ग्वाही। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। नागपूर, नांदेड तसंच मुंबईत विविध कार्यक्रम। भाजप नेत्यांशी संघटनात्मक बाबींवर देखील चर्चा अपेक्षित। भारताची दहशतवादाविरुद्धची भूमिका मांडण्यासाठी बैजयंत पांडा, शशी थरूर आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील 3 शिष्टमंडळ परदेशात पोहोचली। मुंबईपासून ते नागपूरपर्यंत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका महायुती एकत्र लढणार। भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे। राज्यातील पशुपालकांना कृषी क्षेत्राप्रमाणे पायाभूत सुविधा आणि सवलती उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी दर्जा देण्याबाबत सकारात्मक। उपमुख्यमंत्री अजित पवार। देशभरात कोविडच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी घेतला आढावा। सतर्क राहण्याच्या राज्यांना सूचना। इट वॉज जस्ट ॲन ॲक्सिडेंट या चित्रपटासाठी बंडखोर इराणी चित्रपट दिग्दर्शक जाफर पनाही यांना कान चित्रपट महोत्सवात सर्वोच्च पुरस्कार प्रदान। आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर। शुभमन गिल कसोटी संघाचा कर्णधार तर ऋषभ पंतकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी। आणि नेहमीच्या तारखेपेक्षा 8 दिवस आधीच नैऋत्य मोसमी पाऊस केरळात दाखल। मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस।